हाय गाइस, तर आज आपला दुबईतील हा तिसरा दिवस आणि आज आपल्याला दुबईची सिटी टूर करायची आहे। त्यामध्ये दुबई मार्केट असेल, दुबई फ्रेम आणि दुबई आपल्या हॉटेलपासून मार्केट 40 मिनिटाच्या अंतरावर आहे। मार्केटमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गाईड आहे आणि तिथून आपल्याला मीटिंगसाठी जायचं आहे। अलवीर फूड मार्केट हे दुबईचे सगळ्यात मोठे इम्पोर्ट एक्सपोर्टचे मार्केट आहे। इथं फ्रूट आणि व्हेजिटेबल भेटतात। हे होलसेल मार्केट असून इथून विदेशी फ्रूट आयात केली जाते आणि इथूनच परत विदेशात फळं भाज्या पाठवल्या जातात। इंडियापेक्षा दुबईमध्ये फळभाज्यांना 3 पट जास्त दर भेटू शकतो आणि इंडियातून फळभाज्या दुबईला पाठवायचं खूप सोपं आहे। आमचा ग्रुप 152 शेतकऱ्यांचा असून आम्ही 7 दिवस दुबईमध्ये बिझनेस टूरसाठी गेलो होतो। दुबईमध्ये वेगवेगळ्या देशातून वेगवेगळा माल आयात केला जातो। शेतकरी बांधवांनो, इंडियातील एखादी 5 रुपयाची वस्तू दुबईमध्ये 15 ते 20 रुपयापर्यंत विकू शकते। 4 ते 5% जास्त मार्जिन इथे भेटू शकते। त्याचा लाईव्ह प्रूफ तुम्ही पहा। क्वालिटी में आपका क्योंकि गाइडलाइन में जो होता है वो या कोई आदमी सप्लायर उधर से डाल देता है 45 की डाल दी तो मिक्स करने की वजह से वो आपका प्राइस नहीं मिलेगा, लेकिन आपका कॉस्टिंग बराबर, आपका शिपिंग का चार्ज जो पैकिंग का चार्ज वो बराबर रहेगा ना। तो इसीलिए आप जानबूझ के क्यों है मिक्स करने का जरूरत किया। मिक्स की वजह से आपका तो रेट भी नहीं मिलेगा, इसलिए साइज बराबर एक नंबर साइज का भेजना, क्वालिटी एक नंबर बराबर है, साइज बराबर है, एक नंबर साइज का भेजना है। और साइज बराबर है तो शाइनिंग बैग के अंदर देखेगा भी अच्छा लगता है, शाइनिंग वाला माल है। ठीक है, ऐसे ही। थैंक यू नमस्कार करो। थँक यू सर। आता आपण मीटिंगसाठी रवाना होणार आहे। आधी आपल्याला मार्केटमध्ये खूप उशीर झाला आहे, मीटिंगचा वेळ झालेला आहे आणि ज्या इलाक्यात आपलं ज्या दुबई मेन सिटीमध्ये जिथं आपली मीटिंग आहे तिथं फोन अलाउड नाही आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे। तरी प्रयत्न करू मीटिंगच्या ठिकाणी आपण एक छोटासा का होईना व्हिडिओ काढायचा। बघूया आता आपण मेन सिटीमध्ये दुबईच्या जाणार आहे। तर गाईज ओव्हरऑल फक्त मार्केटमध्ये आपल्या मार्केटपेक्षा खूप तफावत आहे। तसं पाहिलं तर इंडियाचे 4 पट हे मार्केट महाग आहे। दुबईमध्ये एक्सपोर्ट करणे हे उत्तम पर्याय आहे आणि सुवर्णसंधी म्हणता येईल एक प्रकारे। मार्केटमध्ये फिरल्यानंतर एका जुन्या म्हणीचा अर्थ आज लक्षात आला, लात मारीन तिथं पाणी काढीन। असं नाही की दुबईमध्ये आपण फळं पालेभाज्याच फक्त विकू शकतो। आपल्याला जसं जमन तसं माती आणि पाण्याचा सुद्धा इथे खूप पैसा होतो। अडाणी अंबानींचे इथे कॉन्ट्रॅक्ट आहे। खरं पाहिलं तर 90 ते 95% पाणी हे इंडियातून इनपुट केलं जातं दुबईमध्ये आणि माती गेल्या 5 वर्षापूर्वी यांनी प्रयोग करून पाहिला, इंडियातील माती सर्वश्रेष्ठ मानली जाते दुबईमध्ये। दुबईमध्ये 15 ते 20 किलोचं मातीची एक पिशी 1500 ते 1800 रुपयापर्यंत विकली जाते। दुबईमध्ये पैसा खूप आहे, फक्त करणारा माणूस पाहिजे आणि रिस्क घेण्याची ताकद पाहिजे, बाकी सगळं देवाच्या। तुम्ही रोडच्या कडेने जी हिरवळ पाहता ती सुद्धा इंडियाची देण आहे, कारण की इथल्या रेतीमध्ये झाडसुद्धा रोपू शकत नाही, त्याच्या खाली इंडियातील मातीचा उपयोग केला जातो। इथं झाड लावायचं म्हटलं तरी इंडियातूनच माती एक्सपोर्ट केली जाते आणि इम्पोर्ट केली जाते। दुबई सिटीमध्ये ही जी लेक आहे, नदी आहे, ती इथल्या सौंदर्यात 4 चांद लावायचं काम करते। इथली ही नदी स्वच्छ असून इथल्या सिटीला एक वेगळाच
लुक द्यायचे काम करते. गाईस, तर आपली इथे मीटिंग झालेली आहे. आता आपल्याला इथे दुबई सिटीमध्येच 5 स्टार हॉटेलमध्ये लंच आहे. त्यासाठी आपण त्या हॉटेलकडे निघालो आहे. दुबई सिटीमध्ये शांतता खूप आहे. सिटीमध्ये एक बिल्डिंग ही दुसऱ्या बिल्डिंगपेक्षा काहीतरी वेगळं सौंदर्य घेऊन नटलेली आहे. कसं काय सिटी ही एखाद्या शिल्पकाराने नटवल्यासारखी वाटते. म्हटले जाते की दुबई सिटीमध्ये सगळ्यात जास्त लिफ्टिंग क्रेन आपल्याला बघायला भेटते. कारण की जगातील 70% क्रेन हे दुबई शहरात आहेत. हाय गाईस, तर आपलं हॉटेल जवळ आलेलं आहे. आता आपल्याला इथं जेवण करायचं आहे आणि तसं खूप उशीर झाला आहे जेवायला. कारण की 2चा डिनर होता ना, मला आता 3:30 वाजले आहे. मीटिंगमध्ये खूप उशीर झाला. हाय गाईस, तर ह्या हॉटेलमध्ये आपल्याला आजचे डिनर होते. दुबई मेन सिटीमध्ये हे हॉटेल आहे आणि हे हॉटेल 5 स्टार रेटिंगमध्ये येते. आपले सहकारी मित्र अजून जेवण करत आहेत. त्यावर आपण 2-4 फोटो काढू आणि देखिए भाई. तर आपला आता नेक्स्ट पॉइंट आहे दुबई फ्रेम आणि दुबई फ्रेमसाठी आता आपल्याला रवाना व्हायचं आहे. हाय गाईस, तर फायनली आपण आता पोहोचलेलो आहे दुबई फ्रेमला. आणि ही दुबई फ्रेमचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दुबई, ओल्ड दुबई आणि लेटेस्ट दुबईचं व्हिज्युअल आपल्याला बघायला भेटते. आतमध्ये आपल्याला एंट्री करण्यासाठी ते पासची रिक्वायरमेंट असते. आमची बुकिंग पहिल्यांदाच हॉटेलमध्येच केली होती. आमच्यासोबत गाईड आणि आम्ही 152 लोक 2 बसमध्ये दुबई फ्रेमला व्हिजिट करण्यासाठी आलो आहे. दुबई फ्रेम सतत चमकत राहावं, शाईन करावं म्हणून त्याच्यावरती गोल्डचं पाणी म्हणजे सोन्याचं पाणी चढवण्यात आलेलं आहे, असं इथे आम्हाला आल्यावर कळालं. दुबई फ्रेम हे जाबील पार्कमधील एक शानदार वास्तुशिल्पकृती असून त्याची हाईट 150 मीटर आणि रुंदी 93 मीटर आहे. दुबई फ्रेम हे जुनी दुबई आणि नवी दुबईतील फरक आणि तफावत दर्शवण्याचे काम करते. दुबई फ्रेमच्या आतमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला तिथे जुने दुबईचे व्हिज्युअल दाखवले जाते. जुने दुबई कशा प्रकारे डेव्हलप केले तेही आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. तर भाई, ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट म्हणजे आता आपल्याला इथून लिफ्टमधून वरती जायचं आहे आणि जो नजारा दिसत आहे बाप, नादच नाही गाईज. खूप उंचावरती दुबई फ्रेम आहे आणि इथून जे दुबई सिटीचा नजारा दिसतो तो 1 नंबर आहे. फायनली 1 मिनिटाच्या आसपास आपल्याला लिफ्टने वरती पोहोचू, कारण की खूप हाईटवरती आहे. दुबई फ्रेमला येण्यासाठी कसल्याही प्रकारचे तिकीट परचेस करायची गरज नाही आहे. येथे आपल्याला फ्रीमध्ये ट्रिपमध्येच इन्क्लूड व्हिडिओ बनवता ग्लासवर गेलो होतो. लक्षात येताच उडी मारून लगेच साईडला झालो आणि नंतर म्हणलं काय भ्यायची गरज नाही भाऊ, परत लगेच ग्लासवर येऊन उभं राहिला आणि परत व्हिडिओ बनवून राहिला. गाईज, अचानक पाहिल्यावरती भीती वाटते खूप. त्यामुळं पहिल्यांदा खाली लक्ष देऊन मग व्हिडिओच्या नादी लागा, कारण की आमच्यासोबत आलेला अनुभव खूप डेंजर होता. आम्ही त्याच्या ग्लासवरती जाऊन उभं राहिलो. नंतर अचानक बघत होतं काय खाली खड्डा असल्यावर वाटला डायरेक्ट, आणि नंतर मग लक्षात आल्यावर मग त्याच्यावरती चालू राहिलो. खरंच खूप मजा येते, पण भीती पण वाटते की ग्लास तुटली की 150 मीटर खाली जाणं म्हणजे नॉट अ जोक. तर गाईज, दुबईचं शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम
हे आताचे पंतप्रधान आहेत. त्यांनी 2006 मध्ये त्यांच्या भावाच्या निधनानंतर दुबईची सत्ता स्वीकारली होती आणि त्यांचंच आपल्याला सगळीकडे फोटो किंवा फ्रेम बघायला भेटेल. इथून दुबई फ्रेममधूनही खाली बघता आपल्याला त्यांची फ्रेम दिसेल. अतिशय सुंदर प्रमाणे त्यांनी या ठिकाणी एक मस्त प्रतिकृती तयार केली आहे. डायरेक्ट खाली बघायचं म्हणलं भीती वाटते खूप, पण तुमच्यासाठी तुमचा भाऊ रिक्स घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही आपल्याला सपोर्ट करा. फायनली आता आपण खाली आलो आहे आणि हे दुबई फ्रेमच्या बाजूला अतिशय मस्त असा व्ह्यू येतो. इथं फोटो काढण्यासाठी खूप मस्त लोकेशन आहे. तर वाईज फोटो बिटो काढून आपण आता निघालो आहे जुमेरा बीचला. जुमेरा हा बीचवरील 7 स्टार हॉटेल पाहण्यासाठी. ॲक्च्युली 7 स्टार हे स्टार रेटिंग नसते, पण तिथली फॅसिलिटी आणि तिथली सर्विस पाहून ते 7 स्टार हॉटेल म्हणून फेमस आहे. बुर्ज अल अरब जुमेरा हे म्हटले जाते की या हॉटेलमध्ये कमोड ही सोन्याचं आहे. म्हणजे सुद्धा मराठी संडासचं भांडं सुद्धा सोन्याचं आहे. चहासाठी टी, जो कॉफीसाठी जे पॉट येतो, जे कप येतो ते सुद्धा सोन्याचं आहे आणि आपण ज्या थाळीत जेवतो त्याचा चम्मच सहित सोन्याचं आहे. हे जगातील सर्वात जास्त श्रीमंत हॉटेल म्हटलं जातं. इथे एक नाईटची कॉस्ट 1,29,000 आहे. गाईस, तर आता आपण जुमेरा बीचवरून निघालो आहे अटलांटिक हॉटेलसाठी. अटलांटिक हॉटेल हे एक भव्य आणि सुंदर असे हॉटेल आहे. त्या हॉटेलसाठी एक विशाल असा बीच ही अटलांटिक हॉटेलमध्ये खूप मूवींची शूटिंग झालेली आहे. त्यातील 2014 मध्ये द मोस्ट वॉन्टेड मॅन ह्या पिक्चरचे ही शूटिंगमध्ये खूप सीन हे अटलांटिक हॉटेलमधले होते. हा टापू दिसत आहे पुढं व्हाईट मध्ये, तो अडाणीकडे आता रेंटवरती आहे. जो व्हिडिओमध्ये झूम करून दाखवण्यात आला आहे तो टापू अडाणीकडे ते रेंट तत्त्वावरती आहे. दुबईमध्ये सगळ्यात जास्त पीपल हे इंडियातील आहे. 1 नंबरला इंडिया आणि 2 नंबरला पाकिस्तानी येतात. इथे इंडियन लोक प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक हॉटेलला, प्रत्येक शॉपवरती आपल्याला बघायला भेटतात. इथे दुबईमध्ये इंडियाची प्रतिकृती असे व्हिलेज एक तयार केलेले आहे. तिथं फक्त इंडियन लोकच राहत आहेत. आणि अबुधाबीमध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे सगळ्यात मोठे आणि भव्य असं हिंदू टेम्पल ही आहे. तिथे आपल्या हिंदू धर्मातील अनेक देवदेवता आहेत. दुबईचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ओळखले जाणारे शाहरुख खानचा विला ह्या भागात आहे आणि त्यांना गव्हर्मेंटने बिग बंगलो मतलब बिग विला या इलाक्यात त्यांना गिफ्ट केलेला आहे. अटलांटिक हॉटेल हे आपले पाम जुमेरामधलं शेवटचा पॉईंट मतलब लास्ट पॉईंट आहे. पाम जुमेरा हे दुबई गव्हर्नमेंटने समुद्रात डेव्हलप केलेलं एक सिटी आहे आणि या सिटीमध्ये असलेलं हे अटलांटिक हॉटेलला सेपरेट बीच असून अटलांटिक हॉटेल हे 5 स्टार रेटिंगमध्ये येते. ह्या हॉटेलमध्ये खूप सुपरहिट मूवींचं शूटिंग झालेली आहे. हॉटेल नाही, पण तुम्ही ज्या हॉटेलबद्दल विचारत आहात ते बहुतेक अटलांटिस द पाम आहे. हे हॉटेल पाम जुमेरा या मानवनिर्मित बेटावर आहे. हे हॉटेल अनेक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. वॉटर पार्क हे हॉटेल जगातील सर्वात मोठ्या वॉटर पार्कपैकी एक असलेल्या ॲक्वाव्हेंचर वॉटर पार्कचे घर आहे. अद्वितीय स्वीट्स पोसायडन आणि नेपच्यून सारख्या खास अंडर वॉटर स्वीट्स येथे आहेत,
जिथे तुम्ही अक्वॅरियमच्या आतून सागरी जीवांना पाहू शकता. रेस्टॉरंट्स अटलांटिस द पाम मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आणि प्रसिद्ध शेफची रेस्टॉरंट्स आहेत. हॉटेलच्या इमारतीची रचना एका भव्य गुलाबी महालासारखी आहे, जी पाम जुमेराहची एक ओळख बनली आहे. ॲटलांटिक द पाम या हॉटेलमध्ये ॲक्वेरियम आहे. द लॉस्ट चेंबर ॲक्वेरियम ह्या नावाने ते ओळखले जाते. द लॉस्ट चेंबर ॲक्वेरियम या ॲक्वेरियममध्ये 65,000 पेक्षाही जास्त सागरी जीव पाहायला भेटते. हे ॲक्वेरियम समुद्राच्या खोल तळाशी आहे. ॲटलांटिक द पाम मधून तुम्ही हेली टूर सुद्धा करू शकता. हेलिकॉप्टरमधून तुम्हाला द पाम जुमेराह सिटी टूर होईल. अद्भुत नजारा वरून दिसतो, त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. तिथेच शेजारीच अटलांटिक द रॉयल हेही हॉटेल प्रसिद्ध आहे. अटलांटिक द रॉयल या हॉटेलची 1 नाईट कॉस्ट ही 1,05,000 ते 1,10,000 एवढी आहे. पाम जुमेराहमध्ये तुम्ही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पण करू शकता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण दुबईतील फेमस बुर्ज खलिफा पाहायला जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओत दुबई मॉल पाहणार आहे.